ट्रेन आहे ते पकडणार आणि मग आम्ही मुंबईला जाणार. आता सध्या तुम्ही लोकलचा हाल बघू शकता, सुनी सुनी आहे. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. आपल्यासोबत आपले 2 मित्र येणार आहे, बघू शकता तुम्ही. तसं मयंकला काही जागा नाही भेटली म्हणून तो खाली उभा आहे. आता थांबा तुम्ही. हे मयंक. सुयशला तर खूप छान जागा भेटली, तुम्ही बघू शकता. तो 2 बॅगांच्या मधामध्ये बसलेला आहे. आता कमरीचे वांदे होणार आहे. वाह क्या सीन है, वाह क्या सीन है. अजून 4 तास असंच ट्रॅव्हल करायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही इथं पोहोचलेलो आहोत. पहिले लांब लांब बसलो होतो मी इकडं, तो त्या कोपऱ्याला पोचलो जवळ. आता हा इकडे आहे. तर भावांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत रेल्वे स्टेशनवर CSMTच्या. आता आम्ही इथून फ्रेश वगैरे होणार, त्याच्यानंतर तुम्हाला परत भेटणार. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे खूप गर्दी आहे. हे राहिला सुयश, मयंक, घामान. तर भावांनो, आता आम्ही फ्रेश वगैरे झालेलो आहो. आता तुम्ही बघू शकता हे राहिले आमचे खुशबुक चेहरे. आणि आम्ही निघालेले आहोत सध्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर. तोंड मिटवायला लागले काय याचा. आता आम्ही इथून पैदल जाणार आहोत मरीन ड्राईव्ह. बहुत तेज हो रहा है बहुत. आणि तिथून नंतर समोरचं बघू. हां, चाय कुठे भेटते ते कोण साईडला. तर भावांनो, आता आम्ही निघालेलो आहोत. चाय वगैरे पिऊन झालेला आहे आमचा. तुम्ही बघू शकता आता सध्या ते खूप जास्त सुनसान आहे असं म्हणू शकता, पण तेवढे जास्त सुनसान नाही आहे. असं आम्ही रस्त्याने चालत आहोत. आता आम्ही इथून मरीन ड्राईव्हवर सरळ. आता असं वाटत आहे की आम्हाला डायरेक्ट सनराइजच पाहायला मिळणार. अरे भाई, एक जगह से रास्ता बताओ ना यार, ऐसा क्यों कर रहे तुम. तेरे को बोला ना इधर से. ठीक आहे चलो. आता कसं आहे ना, आमच्या मोबाईलमध्ये चार्जिंग नाही आहे. आम्हाला चार्जिंगचा पोर्ट मिळेल का नाही हे पण खूप मोठी गोष्ट झालेली आहे. आता चार्जिंग पोर्ट जर मिळाला तर आम्ही पहिले मोबाईलची चार्जिंग करू, नंतर बाकीचा विचार करू. जसं बघू शकता सर, मुंबईमध्ये पहिल्यांदा आलेला पण असं बरं वाटत आहे. आता डायरेक्ट मरीन ड्राईव्हवरच भेटू मग. बाय बाय. तर भावांनो, आपण आता पोचलेलो आहोत सध्या. तुम्ही नजारा समोरचा ते सध्या तुम्हाला क्लिअर दिसत नसेल, हळूहळू दिसणार. आपण पोचत आहो लवकर, काही सेकंदात नाही, हां सेकंदातच म्हणता येईल. तसं तर मी फास्ट फॉरवर्ड करून तुम्हाला त्याच्यापेक्षा पण लवकर पोचू शकतो, काही विषय नाही तसा. रुको जरा, सबर करो. बोला धक्का बुक्की नहीं करने का, आराम से लेने का. हाँ, पण जो असा तुम्हाला बघायचा नजारा भेटन. आता बघू पहिले काय आहे. तसं तर आम्हाला जास्त आता तिथं कपल्स दिसत आहे. यायला कपलने काही कामधंदेच नाहीत आता. कपलला फेकून मारा चप्पल, मग ते नाही करणार. हां हां ठीक आहे, एक शीट चालू. अबे साले, तभी मेरा माफ करना, गुस्से में कट करून टाकीन, ते म्यूट करून टाकीन. बीप बीप बीप. तर भावांनो, आपण पोचलो. एंड बाजे कहाँ दिख रहा है देखो. गाड़ी पे दिखे. तो ग्रुप तर नाही. वाव, 4 जण का तिघ. तुम्ही बघू शकता मरीन ड्राईव्हची जन्नत तशी आता सुरू झालेली आहे. तसं तर रात्री 3 वाजताच चालू झाला, आम्हाला यायला थोडा वेळ झाला. बघू शकता. अच्छा ठीक आहे, वैसा बोल ना. आहे भावांनो, पहिल्यांदा झेब्रा क्रॉसिंग वापरून राहिलो. तसं त्याच्या आधी मी काही वापरत नव्हतो, म्हणजे त्याच्या आधी काही वापरत नव्हतो. पाहिलं पण नव्हतं. हां, एवढं चांगलं बनलं झेब्रा. हां बघू शकता झेब्रा. जिंदगी ब्लॅक अँड व्हाईट आहे, तो झेब्रा क्रॉसिंग करणे में क्या. चेहरे पण खूप खिललेले आहे, तुम्ही बघू शकता. आताच खिललेले आहे. हे मयंक पाय रे. तसं आता पोचलेला आहो, तुम्हाला दाखवतो ना भाऊ. जन्नतचा दुसरा रस्ता नाही, म्हणजे जन्नतचा दुसरा रस्ता नाही, जन्नत आमच्या पुण्यामध्ये आहे. अरे कहना क्या चाहते हो. आई शपथ, काय सीन आहे. मयंक साइड में हट जा भाई.
तुम्ही जसं की बघू शकता हा पूर्ण असा आणि आम्ही आता पोचलेलो आहो. आता आम्ही इथे थोडा वेळ टाईमपास वगैरे करणार, त्याच्यानंतर समोरचा विचार करणार. तसं आम्हाला इथं खाली उतरायला नाही भेटणार आहे. मला तिकडे दूर बोट दिसत आहे, जर झूम करून दाखवू शकतो. आईला झूम बी फाटला नाही भाऊ. आपल्या मोबाईलची क्लॅरिटी अशी कशी फाटन. फिरायला डोंगा. भावांनो आता आम्ही बसलेलो आहोत व्ह्यूच्या किनाऱ्यावर. तुम्ही बघू शकता इकडे मागे पूर्ण बीच आहे. आणि आमची इच्छा आहे की थोडा खाली जाऊन ते गुलाब आणा. गुलाब दिसला ना तर झूम करून दाखवतो. थांबा झूम करून दाखवतो. ते राहिला गुलाब. आता कसं आहे तिथं बसून आहे खेकडा. आता खेकड्यानं जर गुलाब घेतला तर आमचा येईन घाटा. आमची जास्त काही इच्छा नाही आहे. आमची बस एवढी इच्छा आहे का ते गुलाब घ्यावं ना आमच्या साईडनं ना. असं इथे 2 पोरी बसलेल्या आहेत, त्यांना ते गुलाब देऊन द्यावं. सुया तोड काढ रे तुया, ते पोरी दिसत नाही आहे. हां, या दोघींना ते गुलाब द्यायची इच्छा आहे आमची. भावांनो आता आम्हाला चार्जिंगची खूप आवश्यकता होती आणि आम्हाला भेटलेला आहे पब्लिकमध्ये इथे चार्जिंगचा पोर्ट. आम्ही लावल्या मोबाईल चार्जिंगला. तर मी चार्जिंग करणार आहोत. आता व्हिडिओ होणार आहे बंद. तर भावांनो आपल्या मोबाईलची आता चार्जिंग झालेली आहे. आता बस आपण मॅप बघू आणि समोर चालणं चालू करू. तसं आपण चार्जिंग करायला दूर नाही गेलो. हे मरीन ड्राईव्ह आहे. इथे आल्यावर जर तुम्हाला चार्जिंग पोर्ट नाही सापडला तर तुम्ही इथे येऊन जायचं. इथे खाली तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करू शकता आणि समोर सीनचा पण मजा घेऊ शकता. आणि हे बघितलं का रे मॅप. इकडे जायचं. मॅपमध्ये काही दिसत नाही आपल्याला ब्राईटनेस. सध्या चार्जिंग वाचवायचं काम आहे ना. आता आम्ही चाललेलो आहोत इथून. तसं सगळ्यात मोठी प्रॉब्लेम असते आपल्याला वॉशरूम टॉयलेट मिळत नाही. तर तुम्ही इथे इच्छोर आले तर तुम्हाला या इथे ते सर्विस अवेलेबल आहे आणि तुम्ही जाऊ शकता फ्रीमध्ये. आता आम्ही सध्या समोर चाललेलो. आता हे 2 कुठे गेले मला स्वतःला नाही माहीत, पण मी शोधत चाललेलो आहो आणि लवकरच पोचून जाणार. चला आता चले ना भाई, मैं आ रहा है. भागो 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 भागो. देखील मला यश की आशा की आता तर हे झालं आपलं मरीन ड्राईव्ह बघून. मरीन ड्राईव्ह म्हणजे आपल्या मागचा रस्ता. आता आपण चाललो आता गेटवे ऑफ इंडिया. तिथं झाडाला मारणं चालू आहे, बरोबर नाही आहे. झाडावर फोकस घे ना. झाडाचे तुकडे काऊन करता काही समजत नाही आहे. चला आपण भेटू आता गेटवे ऑफ इंडियाला. इथे ट्रॅफिकवाले गाड्या तर मग अशीपासून पकडून राहिले. इच्छे पोलीसवाले थोडे अजीब वाटते. इच्छे पोलीसवाले डायरेक्ट गाडी घेऊन मागायला लागते. त्यांच्याजवळ 2 व्हीलर्स आहे. चला भेटू नंतर. तर भावांनो आता आपण गेटवे ऑफ इंडिया. तसं तर इथं तुम्ही बघू शकता गर्दी तेवढी काही खास आहे नाही. ते काय आहे रे समोरचं ते ताज हॉटेल. इकडे 20 मिलियनचा फुगा कोण लावलेला आहे. चला आता थोडी सैर करू. तसं तर आम्हाला काय एलिफंटा होतं ते असं एंटर झाल्याच्या नंतर जसं इकडे शिपनी कुठेतरी ते एक जागा आहे एलिफंटा नावाची, एलिफंटा केव्स, तिकडे घेऊन जाते. तसं तुम्हाला थोडं समोर जाऊ द्या, आम्हाला तुम्हाला शिफ्ट पण दाखवतो. तसं काही नाही, आपण दाखवताना विचार नाही करत भाई. ते ना आपल्याला फोटो काढण्यासाठी कॅमेरा आपल्या जवळ आहे, बस कॅमेरामॅन फोटो कुठून काढते अँगलसाठी ते पाय. चला हे बी चांगलं दिसत आहे रे. कुठं हां समज गया मैं. तसं चांगलं दिसते गेटवे ऑफ इंडिया. हे राहिल्या बोट्स आणि चला थोडं समोर जाऊनच पाहू. तशी इथून एलिफंटा जायची प्राईज आहे 270 रुपये एकाची. आता ते आपल्यावर डिपेंड आहे तुम्ही किती जण जाता. सगळे आपल्यासारखे अमीर नसते ना. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस.
आता आईला तशी बोट तर चांगली दिसत आहे. ते आपण आलेले आहोत गेटवे ऑफ इंडियाच्या मागच्या साईडनं. तसं गेटवे ऑफ इंडियाच्या मागे काही दिसत नाही आहे, इथं फक्त बोट्स उभ्या दिसत आहे. हे दोघे इथं बसले. हे बोटनी लोक जातात. तर भावांनो वगैरे सगळं काही पाहून झालेलं आहे. तुम्ही मागे बघू शकता तसं बॅकग्राऊंडमध्ये. इथे जास्त काही गर्दी नसते, पण ॲटमॉस्फिअर आहे एकदम सही. आता सध्या आम्ही उन्हाच्या दिवशी आलेलो आहो ना, तसं आता आमची शिपिंगला जायची इच्छा राहिली, पण तुम्ही जर आले तर तुम्ही जाऊ शकता. तसे इथं तुम्ही तर खूप सारे तसे तर फॉरेनचे लोक येतात. मोस्ट ऑफ द फॉरेनच्या लोकांना आपला इंडिया खूप जास्त आवडतं, तर ते बघासाठी येते आणि त्यांच्याकडं आता इंडियाची कमाई होते. आता खूप अशी भूक लागलेली आहे. पहिले काही खातो नंतर भेटू आपण. का खाल्लं ते तुम्हाला सांगणार नाही, कुठे खाल्लं ते जरूर सांगेन. हॅलो गाईज, तर आता आम्हाला काही कपडे बदलावाला कोणता मॉल भेटला नाही. तसा मॉल भेटून राहिला नाही, म्हणजे आमच्या लोकेशनपासून जवळ अशी कोणती जागा नाही जिथच्या मॉलमध्ये जाऊन आम्ही आमचे आउटफिट चेंज करू शकू. तर आता हे दोघं या आउटफिटमध्ये, मी माझ्या या सकाळच्या आउटफिटमध्ये ॲज इट इज जाणार आहोत मनीष मार्केट फिरायला. मनीष मार्केटमध्ये आम्ही बघू काही आमच्या लायकीचं भेटते काय, नाहीतर काही. सध्या एक चौक आहे इथे, चौकचं नाव तर माहीत नाही, पण हा याच्यापाशी आहे, गेटवे ऑफ इंडियापाशी. तुम्ही बघू शकता. आता आम्ही रॅपिडो केला आहे, टॅक्सीवाला लवकरच येणार. बघू आता किती वेळ लागते तर. आणि आता डायरेक्ट तुम्हाला मनीष मार्केटमध्येच भेटू. चला. तर आता आपण टॅक्सीमध्ये बसलेलो आहो आणि चाललो आहो मनीष मार्केटला. बघू शकता तसं मुंबईचं ट्रॅफिक जरा जास्त दिसतं. तर भावांनो आता आपण बसून आहे मनीष मार्केटच्या चौकवर. आता आम्ही डायरेक्ट ऑटो केलेला आहे. बस यायला किती वेळ आहे काही माहीत नाही. मागचा नजारा तुम्ही बघू शकता, तसं काही बघण्याला आहे काय नाही. हे चौक आहे इथं, इथे बस स्टॉप आहे, पण हे बस काही येत आहे नाही. आता आम्हाला जायचं आहे इथून चौपाटीच्या बाजारात. आता चौपाटी का चोर बाजार बघू, चौपाटीचा चोर बाजारात जायचं आहे ॲक्च्युली. आता बघू चौपाटीच्या चोर बाजारसाठी किती मिनिटात ऑटो येते त्याच्यानंतर. तसं टॅक्सीवाला जास्त पैसा खा. टॅक्सी मगाशी केली होती, पण टॅक्सी परवडत नाही. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये रॅपिडो ॲप घ्या. रॅपिडो ॲपनी लवकर खूप छान होते. हे राहिलं रॅपिडो ॲप. आता शोधत आहे, पण काही अजून भेटलेलं नाही आहे. चला बघू आता. आली गाडी. तसं आता आपल्याला टॅक्सी भेटलेली आहे. तसं रॅपिडो एक चुते ॲप आहे, ते काही तुम्ही डाउनलोड करू नका. त्याच्यावर कधी येते कधी नाही येत. तसं मुंबईमध्ये असं टॅक्सीनं फिरायची मजा अलग असते. तर रस्ता आता जरा सुना वाटत आहे. ट्रॅफिक कमी झालं का काही समजत नाही आहे. नाही आहे ट्रॅफिक आहे. तसं आता आपण चाललेलो आहोत चौपाटी. एकदम खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. अंकल का वॉइस. तसं तर आम्ही आता पोहायला स्विमिंग करायसाठी आलो होतो, पण इथे तुम्ही बघू शकता काही नाकाबंदी गेलेली आहे. तर त्या कारणामुळे आम्ही काही स्विमिंग करायसाठी जाऊन आता आम्हाला आमच्या अशाच घामाच्या चिकट अंगाने पूर्ण दिवस काढावा लागला. तसं आता आम्हाला खूप भूक लागलेली आहे. पहिले आम्ही खातो पण बघत आहोत. तुम्ही दोघं का खाणार? डोसा नाही तर मी पावभाजी खाणार आहे. हा पावभाजी खाणार आहे, हा डोसा खाणार आहे. अजून तुम्ही दोघांच्या मधातला काहीतरी विचार करा. मिसळ पाव मी नाही खात असतो, ते आपल्याला नाही आवडली ती डिश. मला पुण्यामध्ये सध्या शिकायला राहत असं, पण मिसळ पाव नावाची वस्तू मला नाही आवडली.
चला बघू काय खाऊ तर आता नीचे बैठ जाते खा चलो लेते हैं। क्या खाने का चल देखते उधर. तशी ही जागा आहे चौपाटी. 2 hours later. सो गाईज आता आम्ही वापस आमच्या कॅम्पसमध्ये पोहोचलेलो आहो. मधातली जर्नी चार्जिंग नसल्यामुळे आम्ही काही तुम्हाला दाखवू शकलो नाही. आता आम्ही पहिले तिथून जर्नी म्हणजे बेसिकली अशी होती की आम्ही काय आपला कुठं होतो आपण तिथं बीचवर चौपाटीवरून आम्ही ऑटो केला आणि CSMT आलो. CSMTवरून आम्ही लोकलनी आलो कर्जतपर्यंत आणि कर्जतवरून हमेशासारखं इंडिया आहे बिना तिकीट काढता घुसून गेलो आणि जे ट्रेन लोणावळ्याला येत होती त्याच्यामध्ये घुसून आम्ही आता लोणावळ्याच्या रेल्वे स्टेशनवरून थोडं वाचून बरोबर आमच्या कॅम्पसपर्यंत ऑटो करून आलेलो आहो. आता आमच्या अंगामध्ये काही ताकद राहिली नाही म्हणून तर सध्या आमच्या तो एक बॉटल आहे. तशी ते दारूची बॉटल नाही आहे. एखादं स्लाईस आहे एखादं ब्रँड आहे माझा बघू शकता माझा. आणि आता तसं असं काही बेकार नाही पाहण्यासाठी खूप चांगलं आहे. तसं इथं सगळे डायरेक्शन देऊन आहे तुम्ही कुठं जात आहे तुम्हाला जाऊ शकता. तसं ज्या रस्त्यानं आम्ही चाललेलो आहो तो रस्ता म्हणजे रात्री कपल्स पॉईंट असते. तसे आता तुम्हाला कपल नाही दिसत दाखवू नाही शकत आम्ही. आता कपल आम्हाला महाराष्ट्र कॉन्टेंट आहे सेन्सिटिव्ह कंटेंट ब्लर करावं लागेल. ब्लर नाही एखादी दिसला ना त्याला व्हिडिओ दिसल्यावर तो आपल्याला ब्लर करून डायरेक्ट सेन्सर्ड. त्याच्यानंतर चला आता आम्ही वर जातो. आमचं हॉस्टेल एकदम डोंगराच्या टॉपला आहे आणि थोडं फ्रेश वगैरे होतो. क्लीन कैंपस. चला आजचा ब्लॉग एवढाच होता. टाटा बाय बाय. रे मयंक बोल दे. तो उधर कचरा फेंक रहा है. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ.